नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचं वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. अंबरनाथ बदलापूर दरम्यान 2 एक्सप्रेस गाड्यांवर दगडफेक. महावितरण कोकण परिमंडळाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा. आंबा उत्पादक संघाच्या मेळाव्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद. वाशी सानपाड्यासह हर्बल मार्गावरील 10 स्थानके लवकरच मध्य रेल्वेकडे जोडणार. बाजारपेठांमध्ये कंदिलांनी दीपावलीची चाहूल. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान रेल्वे मार्गावर काही अज्ञात व्यक्तींनी प्रवासादरम्यान 2 गाड्यांवर दगडफेक केली. यात कोयना एक्सप्रेस आणि साईनगर शिर्डी एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनांमध्ये काही गाड्यांच्या खिडक्या फुटल्यात तर काही डब्यांच्या काचाही फुटल्यात. रेल्वे प्रवाशांनी या घटनेबाबत तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कल्याण GRP आणि RPF यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. दोन्ही पथकांनी मिळून या दगडफेक प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कोकण परिमंडळ रत्नागिरी आयोजित राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा निवड चाचणी 2025 पार पडली. कोकण विभागातील 5 जिल्ह्यांमधून राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, धावणे, फुटबॉल अशा अनेक स्पर्धांमध्ये विभाग स्तरावर कर्मचाऱ्यांनी चमकदार कामगिरी केली. पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्प येत असून त्यामध्ये बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, विमानतळ असे अनेक प्रकल्प येत असून काही प्रकल्पांना सुरुवात झाली. जनतेला विकास हवा, मात्र येथील शेतकरी विस्थापित होणार नाही याची दखल घेणे गरजेचे आहे असे मत महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोगल यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ व सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर यांच्या विद्यमाने कृषी फलोत्पादन, सिंचन प्रक्रिया, कृषी पर्यटन, मच्छीमार, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अवेळी वादळी वाऱ्या, पावसाने, नैसर्गिक आपत्तीने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक सहाय्य व्हावे व तसेच शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यावर भर द्यावा असं मतही त्यांनी व्यक्त केले. मी स्वतः एक आर्टिकल पण लिहिलं ॲग्रोवनमध्ये की कर्नाटक आणि आंध्रच्या आंब्यामुळे कोकण हापूसवर विपरीत परिणाम होतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, ग्राहक येतो आणि तो APMC मध्ये जातो आणि तो हापूस समजून तो घेतो आणि कर्नाटक आणि आंध्रचा आंबा जर आपण बघितला तो निकृष्ट दर्जाचा असतो, त्याला चव कमी असतो आणि त्याचा वेट कमी असतो, तो किलोने जातो आणि आमच्या बॉक्सने जातो. आणि म्हणून पणन सचिव दराडे साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की कंप्लीट APMC मध्ये कोकण हापूस, मग तो कोकण हापूस म्हणजे 5 जिल्ह्यातले तो कोकण हापूस वेगळा ठेवा आणि कर्नाटकचा आंबा वेगळा ठेवा आणि त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. मला असं लवकरच त्यात यश येईल आणि माझं म्हणणं ग्राहकसुद्धा फसला नाही पाहिजे, शेतकऱ्याला पण त्याच्या मालाचा चांगला मोबदला मिळाला पाहिजे. असे अनेक चांगले उपक्रम आहेत. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेतील एक महत्त्वाचा मार्ग असलेल्या हर्बल मार्गावरील वाशी आणि सानपाड्यासह नवी मुंबईतील एकूण 10 रेल्वे स्थानके लवकरच मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार आहेत. या स्थानकांची मालकी सध्या सिडकोकडे आहे, परंतु लवकरच ती मध्य रेल्वेकडे सोपवली जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. जुन्या इमारती आणि देखभाल दुरुस्तीचा प्रश्न हे या हस्तांतरामागचे प्रमुख कारण आहे. या स्थानकांमध्ये सिडकोने बांधलेल्या 20 ते 25 वर्ष जुन्या इमारती आणि संरचनांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी मध्य रेल्वे घेण्यास तयार आहे. रत्नागिरी शहरात दीपावलीचे वेध सुरू झाले आहेत. विविध रंगी कंदिलांनी बाजारपेठांमध्ये दिवाळीची चाहूल लागली आहे. यंदा स्थानिक तरुणांनी तयार केलेल्या कंदिलांना मोठी मागणी आहे. चिनी कंदिलांचे दर कमी आहेत, परंतु स्थानिक कारागिरांकडून लोक कंदील खरेदी करताना दिसून येत आहेत. विविध रंगी कंदिलांनी काही ठिकाणी दुकानं सजली आहेत. सायंकाळनंतर प्रकाशाच्या सानिध्यात ही कंदिलं अधिकच उजळून निघत आहेत. टाइम्स डिजिटलने या कंदिलांबाबत शहरात घेतलेला हा आढावा.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.